प्लेट झुंबर आहे आपल्याला हे छेद आहेत, बाहेरचा राऊंड आहे तो आधी करू आपण. ठीक आहे, हा जो राऊंड आहे छेद दिसत आहेत ना, याचा बाहेरचा राऊंड करू आपण. आता काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला सांगते प्लेट झुंबरसाठी. तर प्लेट झुंबरसाठी हे लागणार आहेत पाकड्या. हे बघा, हे अशा पाकड्या, या टाईपच्या पाकड्या लागणार आहेत. आणि फूल लागणार आहेत, पाईप लागणार आहेत, हे लटकन लागणार आहेत अशी अशी टाईपमध्ये. आणि मोठी लागणार आहेत आणि आपल्याला धागा सुई लागणार आहे. तर आता आपण पहिला राऊंड बनवू, रेडी करू. आधी पहिला राऊंड, मग सेकंड राऊंड करू, मग थर्ड राऊंड करू. याच्यामध्ये आहेत 3 राऊंड आहेत, आपण 3 राऊंड करणार आहोत. ठीक आहे, तर चला मग आपण करू. ठीक आहे, हे बघा सांगते मी. तर आता हे लटकन आहे आणि हा डबल धागा घेतला आहे आपण, सुई घेतली आहे. तर हे सुईमधून टाकायचं. कसं टाकायचं? लटकन टाकलं, हे लटकन टाकलं आपण डबल धाग्यामध्ये, तर डबल धाग्यामध्ये लटकन टाकलं आणि शेवट लास्ट 2 धाग्यांमधून काढायचं. काढलं, 2 धाग्यांमधून काढायचं. हे बघा झालं आहे लटकन ओढून. परत आता फूल ओढायचं आहे. हे बघा, फूल ओढायचं आहे. फूल ओढलं तर परत ही पाकळी ओढायची, पाकळी ओढायची. मग हा मणी ओढायचा आहे असा मोठी छोटा. परत पाकळी ओढायची, परत मणी ओढायचा आहे, परत पाकळी ओढायची. आता हा पाईप ओढायचा आहे. झालं. आता पहिल्या याचे 34 छेद आहेत. तर याच्यामध्ये आपण हा एक पहिला पॅटर्न तयार झाला. हा बघा असा तयार झाला तो पहिला पॅटर्न. ठीक आहे, हा एवढा पॅटर्न 1 नंबरचा आहे हा. आता हे किती करायचे? तर हे 34 करायचे आहेत प्लेट. आणि इकडे हे का, तर हे बघा, हे 36 करायचे आपल्याला. याला छेद पहिल्या राऊंडला जेवढे छेद असले तेवढे 36 बनवायचे पहिल्या राऊंडचे. ठीक, तर हे बघा असे 2 पकडून बांधून घ्यायचे असे 2. हा पूर्ण राऊंड असा पूर्ण बांधून घ्यायचा आहे फर्स्ट राऊंड. हा सेकंड राऊंड आहे आणि हा थर्ड राऊंड आहे. हा फर्स्ट राऊंड झालेला आहे आपला, हा फर्स्ट झालेला आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे. तर आता सेकंड राऊंड कसं बनवायचं आहे बघा. याच्यामध्ये 1 लटकन, फूल, 3 पाकड्या, 2 पाईप आणि 2 ठिकाणी. हे बघा असं बनवायचं आहे. सेकंड राऊंड असा आहे, समजलं? सेकंड असा आहे आणि हा थर्ड आहे. थर्डमध्ये काय फक्त एक पूर्णी वाढते आणि 1 पाकळी वाढते. बघा 3 ठिकाणी 3-3 पाकळ्या टाकायच्या आणि 3 पुऱ्या टाकायच्या. हा थर्ड राऊंड झाला तुमचा. तर आपण आता आपण ओढून घेऊ. मग पूर्ण झाल्यावर मी दाखवते मी तुम्हाला पूर्ण कसं कंप्लीट झालं.
तर 4 नंबरचं हे बघा 1 2 3 4 किती 4 पूर्ण आहेत 1 2 3 4 4 ठिकाणी पाकळ्या आहेत 3 3 हे 4 नंबरचे किती बनवायचे हे 10 बनवायचे ठीक आहे 4 रेडी झालेलं आहे आपला नंबर हे बघा बघा कसं वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर वेगवेगळे बनवू शकतो आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकतो झुंबरचे हे मी माझ्या मनाने घेतलंय तुम्ही पण तुमच्या मनाने घेऊ शकता कॉम्बिनेशन त्याचं